हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण BMC भरतीमध्ये लिपिक पदाची जी भरती निघालेली आहे तर लिपिक पदासाठी पगार किती मिळेल तसंच परीक्षा कोणती कंपनी घेणार या दोन प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला BMC ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या। याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी म्हणजे जो काही BMC क्लर्कचा सिलेबस आहे ती सर्व माहिती दिलेली आहे। सुरुवातीला आपण वेतन किती मिळेल याची माहिती पाहूयात आणि ही जी ऑथेंटिक जाहिरात आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची तीच माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत। तर इथे त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे वेतन श्रेणी सुधारित। तर वेतन खूप चांगलं आहे पहा। तर वेतन स्तर आहे M15 म्हणजे 25,500 ते 81,100। आता तुम्हाला सरळ सांगतो, हे जे सुरुवातीचं पेमेंट असतं ना तर याची दुप्पट, साधारणपणे दुप्पट करायची। आता त्याच्यामध्ये TA, DA, महागाई भत्ता, बऱ्याच गोष्टी असतात, पण साधारणपणे याची जर आपण दुप्पट केली तर ते आपलं पहिलं वेतन असतं। मग 25,500 ची दुप्पट केली तर 51,000 म्हणजे 50,000 प्लस वेतन आरामात लिपिक या पदासाठी मिळणार आहे। आता बऱ्याच जणांना वाटेल की मुंबईमध्ये 50,000मध्ये आपण राहू शकू का? तर जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, माझा भाऊ, बरेचसे नातेवाईक मुंबईमध्ये राहतात, मी स्वतः महाराष्ट्रातील बऱ्याचशा मोठमोठ्या शहरांमध्ये राहिलेला आहे। तर माझं स्वतःचं मत असं आहे, तुम्ही जर कुठलेही व्यसन न टळता, अंथरूण पाहून पाय पसरणे म्हणजे आगाऊ कुटाने कोणतेही न टळता अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीचं जीवन या एवढ्या पगारामध्ये मुंबईमध्ये आरामात जगू शकता। म्हणजे हा पगार पुरेसा आहे मुंबईमध्ये व्यवस्थित राहण्यासाठी। त्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटतं की 50,000 म्हणजे नोकरी जर लागली तरी 50,000मध्ये आपण मुंबईमध्ये राहू शकतो का? तर आरामात तुम्ही तुमचं म्हणजे जे काही दैनंदिन जीवन आहे ते व्यवस्थित जगू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तर वेतन सुरुवातीचं आणि दरवर्षी वेतन वाढत जातं, असं नाही की एवढंच राहतं वेतन, हे वाढत जातं। मी तुम्हाला पहिलं वेतन सांगितलेलं आहे 50,000 प्लस वेतन असणार आहे। आता दुसरा मुद्दा आहे की ही परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे। तर या ठिकाणी पहा, BMCचा अर्ज भरण्याची जी लिंक आहे ती काल दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झालेली आहे आणि ती आपल्या विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे। ही जी लिंक आहे ना CDN 3 पासून सुरू होते पहा। तर हे जे आहे ना हे TCS कंपनीची अशी लिंक असते। म्हणजेच आपली जी परीक्षा, या लिंकवर आपण टच करूयात आणि फॉर्म भरण्याची लिंक ओपन होईल पहा। तर ही जी परीक्षा आहे ना ही TCS कंपनीमार्फत घेतली जाणार आहे। मग आपल्याला अभ्याससुद्धा TCS पॅटर्ननुसारच करावं लागेल आणि मी नेहमी म्हणतो की TCSची जी पद्धत आहे पेपर काढण्याची ती खूप सोपी असते। म्हणजे IBPSच्या तुलनेत तर खूप चांगले पेपर काढतात ते। त्यामुळं अभ्यास चांगला करा आणि या पॅटर्ननुसार रोज लाईव्ह लेक्चर मी सुरू करणार आहे। कारण तलाठीचा असेल किंवा TCSनं ज्या ज्या परीक्षा घेतल्या त्या सर्वच परीक्षांना माझ्या लाईव्ह लेक्चरचा भरपूर फायदा झालेला आहे। मग ते GK असेल, सर्वच विषयांचे लाईव्ह लेक्चर मी सुरू करणार आहे आणि ते आजपासूनच, म्हणजे आज दुपारी आज म्हणजे किती, मला वाटतं आज 22 ऑगस्ट आहे। तर आज दुपारी सुरुवातीला याचं जी 21 ऑगस्ट आहे आज, तर आज दुपारी 11 वाजता, सकाळी 11 वाजता जो क्वालिफिकेशन आहे त्याच्यावर व्हिडिओ येईल। दुपारी परीक्षेचं स्वरूप काय असेल त्याच्यावर व्हिडिओ येईल आणि रात्रीपासून लाईव्ह लेक्चर आपले अभ्यासाचे सुरू होतील। ते परीक्षा होईपर्यंत, म्हणजे परीक्षेची जेव्हापर्यंत आहे तोपर्यंत लाईव्ह लेक्चर सुरू असतील। तर तुमच्या लक्षात आलं, पगार 50,000 प्लस मिळणार आहे, प्लस ही परीक्षा TCS कंपनी घेणार आहे। जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या। TCSच्या परीक्षेमध्ये या ई बुकमधून जशाच तसे प्रश्न विचारले जातात GKचे, आणि तुम्ही जर BMC ई बुक घेतलं तर त्यामध्ये हे GK ई बुक ऑलरेडी दिलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।